सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. रुपाली हसतच सगळ्यांना विचारत असते की म्हातारी तर मेली, आता कोणावर राज्य. आणि रुपालीचा हा प्रश्न ऐकून सगळेजण खूप घाबरतात. तर रुपाली शेखर समोर जात म्हणते की चला मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते. आणि मग ती गोष्ट सांगायला सुरुवात करते की एक घनदाट जंगल होतं. त्या जंगलामध्ये खूप झाडं होती, पशु पक्षी होते आणि ते सगळे पशु पक्षी एकत्र आनंदाने राहायचे. त्या जंगलाचा राजा होता सिंह. पण त्या जंगलामध्ये एक माकडीण होती आणि तिच्यासोबत तिची टोळीसुद्धा. ती माकडीण आणि तिची टोळी जंगलामध्ये सगळीकडे फिरायचे. त्यांना असं वाटायचं की या जंगलाचे आपणच राजा आहोत. हळूहळू त्या माकडीणीला असं वाटू लागलं की आपण त्या सिंहापेक्षा सुद्धा सर्वश्रेष्ठ आहोत. पण त्यानंतर एके दिवशी त्या सिंहाचा आणि त्या माकडीणीचा थेट सामना झाला आणि त्या सिंहाने माकडीणीला मारून टाकलं. आणि मग एक एक करून तिच्या टोळीतील प्रत्येकाला. आणि रुपालीची ही गोष्ट ऐकून सगळेजण रागातच तिच्याकडे बघत असतात. तर रुपाली हसतच म्हणत असते की ते जंगल म्हणजे हे कलियुग आहे आणि त्या जंगलातील ती माकडीण म्हणजे ही नेत्रा आणि तुम्ही सगळेजण तिची टोळी. आणि सिंह म्हणजे विरोचक रुपाली म्हात्रे. ज्याप्रमाणे सिंहाने त्या माकडीणीला मारलं त्याचप्रमाणे हा विरोचक या नेत्राला आणि तिच्या या टोळीला सुद्धा मारून टाकणार आहे. आणि मग ती ममता पद्माकर आणि आजींच्या फोटोकडे बघत म्हणते की 3 फोटो तर इथे लागले आहेत. असंच एक एक करून तुम्हा सगळ्यांचे फोटो इथे लागणार. मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार. आणि रुपालीचं ते बोलणं ऐकून घरातील सर्वजण खूप घाबरतात. नेत्रा आणि इंद्राणी रागातच तिच्याकडे बघत असतात, पण रुपालीला काही फरक पडत नाही. आणि त्यावेळी तेजस मोठ्याने ओरडून म्हणतो की काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का? अक्कल गहाण ठेवली का तू? तू आम्हाला मारणार का? त्याआधी मीच तुला मारतो. आणि मग तो रुपालीच्या अंगावर धावून जातो. मात्र रुपाली त्याचा गळा पकडते, त्यामुळे तेजसला काहीच करता येत नाही. रुपालीने त्याचा गळा इतक्या जोरात पकडलेला असतो की तेजसचा श्वास गुदमरतो आणि त्याची अवस्था बघून सर्वजण घाबरतात. रुपाली खूप रागात असते आणि त्यानंतर ती तेजसला पाठीमागे ढकलून देते. तेजस जोरात जाऊन जमिनीवर आदळतो. सगळेजण धावतच त्याच्या जवळ जातात. रुपाली रागातच त्याच्याकडे जाण्यासाठी निघते. मात्र नेत्रा आणि इंद्राणी तिच्यासमोर उभ्या राहतात आणि तिला अडवतात. रुपालीच्या पाठीमागे सुद्धा अद्वैत आणि शेखर असतात. ते चौघेही तिच्या भोवती गोल करून उभे राहतात आणि तिला तेजसपर्यंत पोहोचू देत नाही. तर रुपाली रागातच तेजसकडे बघत असते. तेजस खूप चिडलेला असतो आणि तो पुन्हा एकदा मोठ्याने रुपालीवर ओरडतो. मात्र रुपालीसुद्धा मोठ्याने त्याच्यावर ओरडते आणि तिचा तो आवाज ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. तर रुपाली हसतच म्हणत असते की आता खेळ सुरू झाला आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाचा मी जीव घेणार. फक्त आधी कोणाचा नंबर ते सांगा. आणि मग ती शेखरकडे बघत विचारते की बिंडोक राज्याध्यक्ष, आधी मी तुला मारू का? मात्र त्यानंतर ती हसतच म्हणते की नाही, तुला नको. त्यानंतर ती अद्वैतकडे बघत म्हणते की तुला तर मी नंतर मारणार आहे आधी, कारण तुझ्यासाठी माझ्याकडे स्पेशल ट्रीटमेंट आहे. आणि मग ती नेत्रा इंद्राणीकडे रागातच बघते आणि त्या दोघींना बाजूला करून तेजस, फाल्गुनी, केतकी आणि तनू समोर जाऊन उभी राहते. ते चौघेही खूप घाबरलेले असतात. तर रुपाली त्यांना म्हणते की तुम्ही आपापसात ठरवा आणि मला सांगा की आधी कोणाच्या फोटोला हार घालायचा ते. आणि त्यानंतर ती तनूला म्हणते की मी तुला शेवटची संधी देत आहे. तू माझा मुलगा आहे, छोटा विरोचक आहे म्हणून, त्यामुळे शांतपणे विचार कर. आणि मग ती तेथून निघून जाते. पण रुपालीचं हे वागणं बघून घरातील सगळेजण हादरलेले असतात. आणि त्यानंतर रुपाली तिच्या खोलीत जाण्यासाठी निघते. मात्र ती पुन्हा वरून सगळ्यांना आवाज देत म्हणते की लक्षात ठेवा, खेळ सुरू झाला आहे. आता या खेळामधून कोणीही बाहेर पडू शकत नाही. प्रत्येकावर राज्य येणार आणि शेवटपर्यंत जो जिवंत राहणार तोच हा खेळ जिंकणार. आणि त्यानंतर ती हसतच तेथून निघून जाते. त्यानंतर सगळेजण नेत्राच्या रूममध्ये जमतात. नेत्रा अद्वैतला म्हणत असते की साहेब, तुम्ही ठरवलं होतं ना आजींच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी वाराणसीला जायचं, मग तुम्ही का थांबला आहात? त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा, ती बाई काय बोलली ऐकलं ना तू? तुम्हाला सगळ्यांना इथे सोडून माझी जाण्याची हिंमत होत नाहीये. पण नेत्रा त्याला समजावते की आजींची शेवटची इच्छा होती आणि ती आपण पूर्ण करायलाच हवी. तर अद्वैत म्हणतो, पण ती बाई काय बोलली हे ऐकलं ना तू?
आणि त्यावर तेजस रागातच म्हणतो की अद्वैत आता त्याच बाईचा जीव जाणार आणि तिचा जीव मी घेणार. मात्र इंद्राणी आणि नेत्रा त्याला शांत करतात. इंद्राणी त्याला समजावते की तेजस गोष्टी थोड्या धीराने घे, कारण ती रुपाली म्हात्रे नाही तर विरोचक आहे आणि त्यामुळे तेजसही शांत होतो. मग इंद्राणी अद्वैतला देखील समजावते की मला माहिती गोष्टी खूप वेगाने घडत आहे, पुढे काय होईल आपल्याला सांगता येत नाही, पण आमच्यावर विश्वास ठेव. जे काही आमच्या समोर येईल त्याच्यासोबत आम्ही लढू. घरातील कोणालाही काही होऊ देणार नाही. तू आणि तेजस वाराणसीला जा आणि आजींच्या अस्थींचं विसर्जन करा. आणि मग त्यानंतर अद्वैत म्हणतो ठीक आहे आणि तो तेजसला आजचंच तिकीट बुक करायला सांगतो, जेणेकरून त्यांना लगेच परत येता येईल. आणि मग तेजस लगेच तिकीट बुक करायला जातो. इंद्राणीसुद्धा तिच्या रूममध्ये जाते. तर अद्वैत नेत्राला विचारत असतो की नेत्रा हे सगळं कधी संपणार आहे. तर नेत्रा म्हणते जेव्हा देवी यायची इच्छा असेल तेव्हा, पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि इंद्राणी आत्या आहोत इथे. आम्ही सगळ्यांची काळजी घेऊ, काही होऊ देणार नाही. आणि जर काही वाटलं तर लगेच तुम्हाला फोन करू. आणि त्यावर अद्वैत हो म्हणतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नेत्रा देवघरात दिवा लावत असते. ती रडतच म्हणत असते की देवी आई, आजपर्यंत तुझ्या समोरील दिवा आजींनी लावला. त्यांनी अनेक व्रतवैकल्य केली, उपास तापास केले. त्यांची तुझ्यावर खरंच खूप श्रद्धा होती. मग त्यांच्यासोबत असं का गं झालं? मी त्यांचा जीव का नाही वाचवू शकले? आणि मग त्यानंतर ती रडतच देवी आईला म्हणते की यापुढे मृत्यूमध्ये आणि माझ्या घरातील व्यक्तींमध्ये मी उभी आहे. आता मी कोणाचाही जीव जाऊ देणार नाही. आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. इतक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते. इंद्राणी नेत्राला सांगते की तू अद्वैतला कॉल कर, त्याचा फोन येऊन गेलाय. आणि त्यावर नेत्रा म्हणते हो आत्या, मी करते त्यांना फोन. पण नेत्रा रडत आहे हे बघून इंद्राणी म्हणते की नेत्रा, मगाशी तूच आम्हाला सांगितलं ना की आता रडायचं नाही तर लढायचं, मग तुझ्या डोळ्यात पाणी का? तुझ्यावर विश्वास ठेवून अद्वैत वाराणसीला गेला आहे. घरातील सगळ्यांचाही तुझ्यावर विश्वास आहे, त्यामुळे तुला आता खचून चालणार नाही. आणि मग नेत्रा म्हणते हो आत्या, बरोबर बोलताय तुम्ही. आता ही नेत्रा अद्वैत राज्याध्यक्ष खचणार नाही आणि थांबणारही नाही. ती फक्त विरोचकाशी लढणार आणि त्याचा अंत करणार. त्यानंतर दुसरीकडे केतकीची मान दुखत असते, तर फाल्गुनी तिच्या मानेला मालिश करून देत असते. त्याच वेळी रुपाली त्या ठिकाणी येते आणि विचारते की काय झालं, मान दुखते का तुझी? थांब, मी दाबून देते. त्यामुळे केतकी खूप घाबरते. फाल्गुनी तर रडतच पाठीमागे सरकते. केतकी तेथून जाण्यासाठी निघते, मात्र रुपाली तिला खाली बसवते आणि ती जोरातच केतकीची मान दाबते. त्यामुळे केतकी रडू लागते आणि त्याच वेळी नेत्रा त्या ठिकाणी येते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.